नमस्कार मंडळी. तुम्ही पाहत आहात सोनाली एडके पॉडकास्ट. आज आपण महिलांच्या आरोग्यातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि अनेकदा दुर्लक्षित होणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हार्मोनल इम्बॅलन्स. PCOS, PCOD आणि थायरॉईड हे फक्त वैद्यकीय शब्द नाहीत, तर अनेक महिलांच्या दैनंदिन आरोग्याशी जुडलेले प्रश्न आहेत. आजकाल या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, पण योग्य माहिती, योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीने त्यावर नियंत्रण ठेवता येत. आज आपण जाणून घेणार आहोत की हार्मोनल इम्बॅलन्स का होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यातून कोणते आजार निर्माण होऊ शकतात, त्याची योग्य प्रकारे काळजी कशी घेतली पाहिजे. या विषयावर सखोल माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर स्मिता आकळे. डॉक्टर स्मिता यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून BHMS आणि मुंबई विद्यापीठातून MD इन सायकॅट्री केल्यानंतर त्यांनी थेट सातासमुद्रापार ऑक्सफर्डमधून पब्लिक हेल्थमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. इतकंच नाही तर स्टॅनफोर्ड आणि जॉन हॉपकिन्स सारख्या जगातल्या नामवंत संस्थांमधून त्यांनी मानसिक आरोग्य, वृद्धापकाळ, व्यसनमुक्ती, डिमेन्शिया अशा अनेक विषयांमध्ये सखोल संशोधन आणि शिक्षण पूर्ण केलं आहे. आरोग्याचं शास्त्र आणि माणसाचं मन या दोन्ही गोष्टींचा दांडगा अनुभव असलेले आपले आजचे पाहुणे डॉक्टर स्मिता आकळे. चला तर मग स्वागत करूया डॉक्टर स्मिता यांचं. डॉक्टर स्मिता आकळे, सोनाली एडके पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. Thank you. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. The pleasure is all mine. एक बेसिक प्रश्न. आजकाल तरुण वयातील मुलींमध्येही बऱ्याच समस्या आढळून येतात हार्मोन्स रिलेटेड, जसं की वजन खूप वाढणे किंवा खूपच कमी होणे, केस गळणे, त्वचेच्या समस्या, पाळी अनियमित येणे, अँझायटी, स्ट्रेस, मूड स्विंग्स. सो याचं कारण दिलं जातं की हार्मोन्स मधले असंतुलन. तर हे हार्मोन्स मधलं असंतुलन नेमकं काय असतं? Let's understand first what hormones is, right? Hormones is a messenger, right? So तो messenger आहे जे बॉडीचे वेगवेगळे सिग्नल्स ट्रॅव्हल करतं. That's how the metabolism happens. That's how your body functions. So hormones हे मेलमध्ये पण असतात, फिमेल्समध्ये पण असतात. पण जे फिमेल्समध्ये असतात, युजली दे हॅव फार मोर, लाईक यू हॅव FSH, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, टिपिकली फिमेलमध्ये असतात. मेलमध्ये फार कमी प्रमाणात असतात. आणि दुसरे हॉर्मोन्स जे की थायरॉइड, हे दोन्ही मेल फिमेल दोघांमध्ये असतात. अगेन इन्सुलिन मेल फिमेल दोघांमध्ये असतं. वेन वी से हॉर्मोनल इम्बॅलन्स, पुरुषांपेक्षा बायका हॉर्मोनल इम्बॅलन्सला जास्त दे फॉल प्रे मोर, बिकॉज लाईफमध्ये आपल्या खूप डिफरंट स्टेजेस असतात. बरोबर. प्री प्युबर्टी, प्युबर्टी, प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर पेरिमेनोपॉज, मेनोपॉज. एव्हरीथिंग इज अ गेम ऑफ हॉर्मोन. ह्या सगळ्या गोष्टी हॉर्मोन रिलेटेडच आहेत आणि त्या वर खाली होत राहतात. म्हणजे साधारण तुमची ज्या वेळेला पाळी येते, आयडियल इट्स अ 28 डे सायकल, पण मग त्या 28 दिवसात पण हॉर्मोन्स वर खाली होतात. राईट? So women tend to have a lot more up and down or fluctuations of hormones. Hence, it is easy for them to be imbalanced. त्यामुळे ते असंतुलन होणं जास्त पॉसिबल आहे, खूप सोपं आहे, कारण ते ऑलरेडी होत आहे, ते वर खाली होतच आहे, त्याला फक्त अजून थोडं डिव्हिएट व्हायचं. आपण खूप वेळा ऐकतो PCOS किंवा PCOD झालेला आहे किंवा होण्याचे चान्सेस आहेत, असं बरेचदा आज खूप रिसेंटली खूप वेळा ऐकलं जातं. तर हे PCOS, PCOD नेमकं काय असतं? अनियमित पाळी येणं हे एक सिम्पटम असू शकतं का PCOS असण्याचं? आता आपण मगाशी हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हटलं, बरोबर आहे? सो हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या अंडर थायरॉइड डिसऑर्डर, हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड दोन्ही आले, आणि मग PCOD, PCOS. तर बऱ्याचदा खूपशी लोक PCOD आणि PCOS इंटरचेंजेबली वापरतात, ह्याच्या जागी ते, त्याच्या जागी हे. बट दॅट्स नॉट एक्झॅक्टली करेक्ट. ह्या दोन्ही आहेत रिलेटेड ओव्ह्यूमशीच, म्हणजे ओव्ह्युलेशनशी, ओव्हरीशी, पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक माइल्ड आहे कम्पॅरेटिव्हली आणि एक सिव्हिअर आहे. सो ज्या वेळेला मी म्हणते माइल्ड, लेट्स अंडरस्टँड PCOD आणि PCOS. सो PCOD
इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOS इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. डिसीज जनरली एखाद्या गोष्टीला घेऊन असतो आणि ज्या वेळेला मल्टिपल गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात त्यावेळेला तो सिंड्रोम बनतो. राईट. सो मोस्ट ऑफ द टाइम पीपल डोंट जम्प टू PCOS. युजली त्यांना आधी PCOD होतो. जो यंग प्रिटी यंग वुमेन हॅव PCOD. PCOD साठी जनरली आता आपण जेवढ्या सिम्पटम्स सांगितल्या, अनियमित पाळी किंवा पाळी लाईट किंवा हेवी, आयदर ऑर, बरोबर आहे. ऍक्ने म्हणजे स्पेसिफिकली जॉ लाईन किंवा चिनवर ऍक्ने येणे, केस म्हणजे हेअर फॉल डोक्यावरनं होतो पण हेअर ग्रोथ चेहऱ्यावर होते. सो समबडी माइट से अरे हेअर फॉल होतो मग चेहऱ्यावर केस कसे येतात. नो, बट दॅट्स अगेन अ सिम्पटम. सो दॅट इज देअर. वेट लॉस, वेट गेन, sleep disturbances. So these are physical or physiological. Emotional is your mood swings. डिप्रेशन असू शकतं, एन्झायटी असू शकते, मूड स्विंग्स असू शकतात. म्हणजे यू कुड फ्लक्च्युएट. काही काही जणांमध्ये फक्त इरिटेशन असू शकतं, अँगर असू शकतं. सो डिफरंट थिंग्स आर देअर. सो वेन वी टॉक ऑफ PCOD आणि PCOS, PCOD is easily treatable. PCOS is also, but it needs a little more effort. PCOD जर असेल तर कॉझेशन कडे लक्ष देऊया थोडं. PCOD ला प्रायमरीली जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे जेनेटिक कॉज असतोच, पण इट इज मोर बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. तुमची जर जीवनशैली चुकीची असेल तर you are highly prone to have PCOD. PCOS होण्यासाठी जीवनशैली ही त्याला म्हणजे फॉल्टी लाईफस्टाईल विल ओनली ॲग्रिवेट इट, इट विल नॉट कॉज इट. ओके. सो PCOS मध्ये कॉझेशन प्रायमरीली इज युअर जेनेटिक्स, युअर ऍक्च्युअल हॉर्मोनल इम्बॅलन्स, इन्सुलिन रेझिस्टन्स. मग ह्या दीज आर टू थिंग्स. त्याच्यामुळे मग ट्रीटमेंट डिफर होते आणि म्हणून म्हटलं की PCOD असेल तर इट्स फेअरली इझिली ट्रीटेबल. आणि प्रायमरीली यंगर लोकांमध्ये PCOD दिसतो कारण इटिंग जंक फूड, स्टेईंग अवेक, म्हणजे प्रॉपर 7 ते 8 तास म्हणजे जी झोप व्हायला हवी ती होत नाही, जनरली जंक फूड खाणार, सेडेंटरी लाईफस्टाईल, एक्सरसाइज नसतं, फॅट डेपोजिशन वाढत जातं आणि मग तो इम्बॅलन्स होत जातो. तर थोडक्यात काय की आपण जर योग्य सुयोग्य आहार घेतला, आपली जीवनशैली जर विस्कळीत असेल तर त्याला जर आपण व्यवस्थित एका रुटीनवर आणण्याचा प्रयत्न केला तर PCOD यू कॅन व्हेरी नाईसली ट्रीट PCOD, राईट. PCOS मध्ये लाईफस्टाईल विल हेल्प, पण त्याच्याबरोबर मेडिसिन्स पण लागणार. सो दॅट इज दी ऍडिशनल पार्ट. पण अगेन PCOD मध्ये तुम्हाला खूप कॉम्प्लिकेशन्स नसतात. तुम्ही बऱ्याचदा आपण बऱ्याच लोकांकडनं ऐकतो, अरे ह्यांना मूल होत नाहीये कारण तिला PCOD आहे किंवा तिला PCOS आहे. युजली PCOD इन्फर्टिलिटी जनरली कॉज करत नाही, डिले करवतं पण इन्फर्टिलिटी पर से कॉज करवत नाही. आणि त्याच्यामुळे जर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आणि जर गर्भधारणा होत नसेल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने ती गर्भधारणा होऊ शकते PCOD मध्ये. अच्छा. पण PCOS मध्ये फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने होणार नाहीये. मग काय करायला पाहिजे? कारण PCOS मध्ये इन्फर्टिलिटी प्रायमरीली असते. सो यू विल सी इन्फर्टिलिटी इन PCOS. आणि बऱ्याचदा इन्फर्टिलिटी आहे म्हणून टेस्ट केलं जातं आणि मग कळतं की PCOS आहे. ओके, राईट. सो हॉर्मोनल ट्रीटमेंट करावं लागतं अँड द सिम्पलेस्ट इज ऍक्च्युअली कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. That's one of the treatment for PCOS along with lifestyle modification. So no matter what you do, lifestyle modification is required. आणि ज्या वेळेला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो त्यावेळेला मी हे नाही म्हणत की तुम्ही क्रेझी डाएट्सवर जा. नो, इट्स व्हेरी सिम्पल. वेळेवर जेवणे, वेळेवर झोपणे, सकस आहार घेणे, जो बॅलन्स डाएट आपण म्हणतो तो बॅलन्स डाएट घेणे, कट डाऊन ऑन युअर शुगर्स, कट डाऊन जंक फूड, कट डाऊन युअर कोको कोला, पेप्सी, पॉप,
ह्या गोष्टी कमी करणे. कारण हाय शुगर कंटेंट म्हटली की इन्सुलिन रेझिस्टन्स खूप इझिली येणार. सो इट्स मल्टिपल फॅक्टर्स प्लस अ मिनिमम इफ नथिंग एल्स 30 मिनिट्स वॉक. द बेसिक म्हणजे एक्सरसाइज केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याचदा जे दगदगीचं जीवन आहे त्यात एक्सरसाइज करायला खूपसा वेळ मिळत नाही. पण मग समहाऊ स्क्वीज इन दॅट 30 मिनिट्स ऑफ वॉक समवेअर. जर तुम्ही घरी स्ट्रेचेस करू शकला, आणखी थोडे एक्सरसाइज करू शकला तर वेल अँड गुड. बट येस, स्टार्ट विथ 30 मिनिट्स वॉक. सो स्लीप द मोस्ट डिसरिगार्डेड थिंग. म्हणजे त्या गोष्टीकडे कोणी लक्षच देत नाही की अरे हा झोपलो, आज 10 वाजता झोपलो, उद्या सकाळी 9 वाजता उठलो, नाही आज उशिरा झोपलो म्हणून उद्या. एखाद दिवशी केलं तर काही हरकत नाही. सण आहे, घरी लोक आली आहेत, पार्टी आहे, एखाद दिवशी करा, काही हरकत नाही. पण अदरवाईज एक रुटीन पाहिजे तुमच्या शरीराला. म्हणजे आपण फोन रिचार्ज करतो ना, 20% सुद्धा आपण त्याची बॅटरी येऊ देत नाही आणि आपण त्याला रिचार्ज लगेच करतो. बरोबर. पण मग आपल्या शरीराचं आणि मेंदूचं काय? पण तो रिचार्ज करतच नाही. आपण त्याला 0 पर्यंत नेतो, तो बंद होतो आणि आपण विचार करतो. आणि मग आपण कुठेतरी, म्हणजे जनरली बायका द फर्स्ट टू वेक अप अँड द लास्ट टू स्लीप. खरंय. बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांची काळजी घेताय, पण तुम्ही स्वतःचीच काळजी घेत नाहीये. लक्षात घ्या, जर ऍज अ वुमन इफ यू आर नॉट फंक्शनिंग, तुमचं अख्खं घर फंक्शन करणार नाही. फॉर द हाऊस टू फंक्शन यू हॅव टू फंक्शन, अँड फॉर यू टू फंक्शन यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. यू हॅव टू बी रिचार्ज. आणि या सगळ्या गोष्टींचा ऍक्च्युली मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. की बरेचदा असं बघितलं जातं की स्त्रिया खूप चिडचिड करतायत किंवा आरडाओरडा करतायत किंवा मुलांवरती त्यांचा स्ट्रेस निघतोय. पण या मागं असंख्य गोष्टी आहेत हेल्थ रिलेटेड. आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी स्त्रिया अजून काय काय करू शकतात? सगळ्यात साधी आणि बेसिक गोष्ट, पहिल्यांदा एक्नॉलेज की मी पण माणूस आहे, मलाही त्रास होतो, मीही दमते आणि मला सुद्धा आराम लागतो. ॲज मच एज एव्हरीबडी एल्स नीड्स स्पेस, आय ऑल्सो नीड स्पेस. राईट? For some reason, no matter which culture you go to, which country you go to, somehow women have been taught to be self-sacrificing. म्हणजे ते ग्लोरिफाय केलं जातं की अरे ती स्वतःसाठी तिच्याकडे वेळ नाही, ती करत नाही, पण ती सगळ्यांना सांभाळते. आय मीन ॲज मच एज इट इज नाईस, गुड. म्हणजे आयडियल एकता कपूर बहू का बनायचंय? येस, बरोबर आहे. गरज नाहीये ना आयडियल एकता कपूर बहू बनायचं. इट इज गोइंग टू कॉज बर्नआउट टू यू. राईट? आणि बर्नआउट इज रिअल. येस, इट इज व्हेरी मच रिअल. One of the reasons, again, going back, connecting it to hormonal imbalances. When I say hormonal imbalances, I am talking of all. Thyroid related, diabetes, PCOD, PCOS. मी सगळ्यांचा अम्ब्रेला टर्म म्हणून मी हॉर्मोनल इम्बॅलन्स वापरते. वन ऑफ द रिझन्स इज स्ट्रेस. राईट? सो आणि ज्या वेळेला मी स्ट्रेस म्हणते, मग तो फिजिकल असेल किंवा तो इमोशनल असेल. कधी कधी आपण इमोशनल स्ट्रेसला इतकी आपल्याला त्याची सवय पडलेली असते की आपल्याला ते जाणवतही नाही की हा स्ट्रेस आहे. बरोबर. तो आहे, तो तुम्हाला जाणवत नसला तरी तुमच्या शरीराला जाणवतो. बरोबर आहे. घरात फायर स्मोक डिटेक्टर्स असतात. स्मोक डिटेक्टर जवळ जर तुम्ही अगरबत्तीचा धूर नेला तरी सुद्धा तो अलार्म वाजवणार आहे. तुम्ही अख्खं घर पेटवलं आणि त्याचा धूर गेला तरी तो वाजणार आहे. त्याचं काम काय आहे की बाबा रे स्मोक आहे हे डिटेक्ट करणं आणि अलार्म देणं. बरोबर आहे. तो डिफरन्शिएट नाही करू शकत, हा अगरबत्तीचा धूर आहे, हा कापराचा धूर आहे किंवा हे ऍक्च्युली घर पेटलंय. सिमिलरली आपल्या बॉडीमध्ये पण अलार्म सिस्टम असते. जी स्ट्रेस आला कुठल्याही प्रकारचा, मग फिजिकल असो मेंटल असो, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला की ती ऍक्टिव्हेट होते. इट्स द सेम. तुमच्या बॉडीचा स्ट्रेस अलार्म सिस्टम डिफरन्शिएट नाही करू शकत
की हा छोटा स्ट्रेस आहे, हा मोठा स्ट्रेस आहे, हा चांगला स्ट्रेस आहे, हा वाईट स्ट्रेस आहे. त्याला फक्त स्ट्रेस कळतो. आणि जोपर्यंत तुम्ही स्ट्रेस्ड आहे, दॅट अलार्म इज ऍक्टिव्हेटेड. सो व्हॉट दॅट अलार्म डज इज, फॉर इन्स्टन्स तुमचा घरातला स्मोक अलार्म देतो आणि मग स्प्रिंकलर्सला ऍक्टिव्हेट करतो. तुमच्या बॉडी मधला जो आहे तो त्याचं मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करतो. सो कॉर्टिसॉल वर जातं. आणि इनिशियली म्हणजे आपण जर मागे एव्होल्युशन बघितलं तर स्ट्रेस म्हणजे काय होतं की अरे माझं सर्व्हायव्हल होणार नाही. सर्व्हायव्हल होणार नाही म्हणून मग बॉडी साठा करायला चालू करते. सो व्हॉट एव्हर यू ईट इट स्टार्ट स्टोरिंग इट in, right? That's how a lot of people, when they are stressed, they gain weight. कारण बॉडी प्रिपेअर करते की मला माहिती नाही किती दिवस आता खायला मिळेल नाही मिळेल. सो इट्स स्टोरिंग फॅट सो दॅट इट कॅन यूज इट लेटर ऑन. द मोर फॅट इट स्टोर्स, the more hormonal imbalance is going to happen. It is so much interconnected. Everything is interconnected, right? So as much as I say take less stress, it's easier said than done, right? It's very easy for me to sit here and say अरे स्ट्रेस कमी घ्या, पण कसा कमी घेऊ? म्हणून म्हटलं की पहिला एक्नॉलेज करणं की मला स्ट्रेस आहे, दिस इज स्ट्रेसिंग मी. कारण जर मला माहितीच नाहीये मला स्ट्रेस आहे तर मी करेक्ट काय करू? बरोबर. सो अक्नॉलेजिंग दॅट फॅक्ट दॅट आय एम अ ह्युमन, I have emotions, I have stress, and I need to work on it. Right? Also, for some reason, we believe की जितके प्रॉब्लेम्स आहेत ना जगात ते आपल्यामुळे होतात आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे, आपल्या सोबतच होतंय. हा, आणि ते आपल्यालाच सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे वी आर ग्रूम्ड अनफॉर्च्युनेटली इन अ वे, knowingly unknowingly. Nobody grooms you purposefully that way, but that's how we've grown, that's how we have seen things around us. So we are consciously unconsciously told, groomed, we have seen and we have learned that I need to have the solutions for everything, and I can't take a break, I need to find the solution, right? पण त्या बार्गेन मध्ये आपण स्वतःला ओव्हर स्ट्रेच करतोय. टिपिकली बायकांचं मी बघितलंय की घरात मूल आहे किंवा नवरा आहे किंवा पेरेंट्स आहेत, ते खोकले, सर्दी झाली की ह्यांचे अँटीनेज उभे राहतात, डॉक्टरकडे जाऊया, चला दाखवूया, औषध घेऊया, सॅटर्डे संडे आहे, अच्छा खूप एमर्जन्सी नाही वाटली की एमर्जन्सी डिपार्टमेंटला किंवा युपीसीसीला जायची गरज आहे, तर काही नसेल ना तर तो जो ओळखीचा डॉक्टर फ्रेंड असतो त्याला तरी आपण फोन लावतो की अरे हे असं असं होतंय, काय म्हणजे काय वाटतं तुला, मी टायलेनॉल देऊ देत का किंवा पॅरासिटामॉल देऊ देत का मग डॉक्टरकडे आजच न्यायला पाहिजे किंवा उद्या. वी आर व्हेरी क्विक टू टेक ऍडवाइस, टेक देम टू द डॉक्टर. पण ज्या वेळेला स्वतःची तब्येत बिघडलेली असते त्यावेळेला कसं असतं, नको जाऊ दे, डॉक्टरकडे गेली ना तर 2 तास जाणार आहेत, बरोबर आहे. मग त्या 2 तासात मग ते माझं मूल घरी आलं तर त्याला गरम गरम खायला कोण वाढणार, और हजबंडचा घरी येण्याचा वेळ झालाय किंवा दुपारी जायचं असेल तर अरे संध्याकाळचं जेवण बनवायला उशीर होणार. डिफरंट रिझन्स. मी ह्यात वर्क आणतच नाही अजूनही, म्हणजे द वर्किंग वुमनला ह्यात अजून आणलेलंच नाहीये, म्हणजे जी बाहेर जाऊन काम करते. मी फक्त हाऊस होल्ड काम करणारे किंवा घरात कॉन्सन्ट्रेशनवरच सांगते. सो तो स्ट्रेस ऍडिशनल असतो, पण हा बाय डिफॉल्ट असतो. म्हणजे नो मॅटर वेअर यू गो, अ वुमन इज ऑलवेज थिंकिंग. wherever she is driving and then she's thinking, अच्छा घरी गेल्यावर काय भाजी बनवू, फ्रीज मध्ये ही भाजी ठेवलेली आहे. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. मग ते चक्र थांबतच नाही, चालूच असतं. अरे ब्रेक द्या. येस, आय टोटली ॲग्री. आणि प्रेक्षक हो, मी नक्की म्हणेल की या सगळ्या गोष्टी आपण सगळ्याच जणी करतो, तर कुठेतरी एक ब्रेक घ्यायला हवा, एक गॅप घ्यायला हवा. स्वतःची तेवढीच काळजी घेतली पाहिजे जेवढी काळजी आपण आपल्या नवऱ्याची किंवा मुलांची घेतो, पेरेंट्सची घेतो. आणि ब्रेक म्हटलं की असं 45 मिनिटासाठी बाहेर जा असं म्हणत नाहीये मी, एक 15 मिनिटाचा फक्त स्वतःसाठी, म्हणजे जिथे तुम्ही काही करत नाही, प्रोबॅबली तुम्ही फक्त खुर्चीवर बसून यू आर जस्ट लुकिंग आउट, किंवा तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं, तुम्ही 15 मिनिटासाठी तुमच्या आवडीचं गाणं लावलं. टीच द बॉडी टू रिलॅक्स. येस,
we have taught the body to always be in that Durga avatar, fight flight mode, येस. right? No, you will have to teach the body to relax, आणि that has to come from you. मी तुम्हाला सांगून मी फक्त सांगू शकते, करणं तुमच्या हातात आहे, नक्कीच. राईट? सो यू विल हॅव टू टीच युअर सेल्फ हाऊ टू ट्विस्ट इट फॉर अ मिनिट, की तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये जर तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं, राईट? जर तुम्हाला तुमची मुलगी स्ट्रेसमध्ये आहे, हे सहन होत नाही, तर तुम्ही पण कोणाची तरी मुलगी आहे ना, बरोबर. राईट? सो द रूल इज द सेम फॉर एव्हरीवन. It doesn't change. So learn to relax. When I say stress घेऊ नका, if you start teaching yourself that grace, gratitude and relaxation, पण दिवसातून 15 मिनिटं सांगते मी, त्याच्यापेक्षा जास्त सांगतही नाहीये, पण मग ती 15 मिनिटं तुमची, मग त्यात तुम्ही पडून राहा, बसून राहा, चक्कर मारा, गाणी ऐका, जेही करा, पण त्यावेळेला अरे मी चक्कर मारता मारता जरा भाजी निवडून घेते किंवा दुसरं काय घरातलं, then that's not relaxing. बरोबर. Right? It has to be an absolute relaxing. Some people like to do meditation, some people like to do yoga. That's fine. Do something for you and just you, without anybody. म्हणजे त्यातून दुसऱ्या कोणालाही, इन अ बिगर पिक्चर इतरांना तो फायदा होतोय, बिकॉज इफ यू आर रिलॅक्स्ड यू आर गोइंग टू परफॉर्म बेटर. सो ग्रेटर गुड आहे, पण ऍट दिस पॉइंट आय एम टेलिंग यू, इफ दिस makes you feel, oh, I'm selfish, then please be selfish for those 15 minutes. Yes. I would like to say it's self-care, but if somebody thinks, oh no, that's selfish, then I'll tell, go ahead, please be selfish for that 15 minutes. थायरॉइड बिघडलं आहे किंवा थायरॉइड होण्याचे आपल्याला चान्सेस आहेत, हे कसं ओळखावं? काय लक्षणं दिसून येतात थायरॉइडच्या केसेसमध्ये? लेट्स अंडरस्टँड दिस. थायरॉइड हा आपल्या सगळ्यांमध्ये असतो. सो वी ऑल हॅव द ग्लँड, थायरॉइड ग्लँड. त्यामुळे थायरॉइड हा सगळ्यांमध्ये आहे. आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जर त्या थायरॉइड ग्लँड मध्ये काही बदल झाला असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं. सो जर थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग कमी झालं तर हायपोथायरॉइड होणार, आणि त्याचं फंक्शनिंग जास्त झालं, ओव्हर फंक्शन करायला लागलं तर हायपरथायरॉइडिझम होणार. बरोबर आहे? जनरली जर आपण बघितलं, इन जनरल मोस्टली लोकांना हायपोथायरॉइडिझम, आपल्याला हायपर आणि हायपोपैकी हायपोच्या केसेस जास्त दिसतात, जास्त आढळून येतात हायपरपेक्षा. हायपरच्या केसेस आहेत पण कमी आहेत कम्पेअर्ड टू हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम इज फार मोर कॉमन, बोथ इन मेन अँड विमेन. दोघांमध्येही होतं. जनरली मोस्ट ऑफ द टाइम कुठलीही बाई मला खूप थकवा येतोय म्हणून जर क्लिनिक मध्ये गेली किंवा फिजिशियनला भेटायला गेली, की झोप नीट होत नाहीये, पायी जरा पुढे मागे होते आहे, खूप दमायला होतंय, वजन वाढायला लागलंय, राईट? जनरली लोक ह्या गोष्टी घेऊन फिजिशियनकडे जातात. सो मोस्ट ऑफ द टाइम ज्या वेळेला ह्या कंप्लेंट्स घेऊन जातात, मेजॉरिटी ऑफ द टाइम 99.99% ऑफ द टाइम डॉक्टर ब्लड टेस्ट लिहून देणार आणि दोन गोष्टी फॉर शुअर चेक करणार. एक तुमचं सीबीसी, बरोबर आहे, की बाबा ॲनिमिया आहे का, HB किती आहे, सो दे चेक फॉर दिस, दॅट इज वन. आणि दुसरं, दे चेक फॉर युअर TSH. डिपेंडिंग तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये आहे, कोण फिजिशियन आहे. काही जण फक्त TSH करून घेतात, काही जण TSH, T3, T4 सगळंच करून घेतात. इट डिपेंड्स, बट येस, दॅट इज अ वे टू अंडरस्टँड की बाबा थायरॉइड मध्ये काय गडबड आहे का. राईट? मोस्ट ऑफ द टाइम जर ह्या सगळ्या गोष्टी असतील, की विमेन मध्ये स्पेसिफिकली जर पाळी पुढे मागे होते, लेट होते, खूप लवकर येते, फ्लो हेवी आहे खूप, किंवा खूपच फ्लो कमी होतो आहे, राईट? तर हे आहे, ह्याच्याबरोबर वजन वाढ पण आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असतील तर मग जनरली हायपोथायरॉइडिझम असण्याचे चान्सेस हाय असतात. अगेन ह्या सेम सिम्पटम्स PCOD आणि PCOS मध्ये पण असतात.
राईट. सो दॅट इज वेअर इट बिकम्स ट्रिकी अँड दॅट इज वेअर ब्लड इन्व्हेस्टिगेशन हेल्प्स. त्यामुळे ज्या वेळेला ही माहिती मी देते आहे, दिस इन्फॉर्मेशन इज सो दॅट इफ यू हॅव सिम्पटम्स लाईक दिस और इफ यू हॅव समबडी हू हॅज सिम्पटम्स लाईक दिस, encourage them to go to a doctor. Please do not become a Google doctor or a AI doctor. येस Right? कारण सिमिलर सिम्पटम्स असणारे वेगवेगळे डिसऑर्डर्स असू शकतात आणि फक्त सिम्पटम्सच्या बेसिसवर त्यांना डिफरन्शिएट करता येत नाही. सिम्पटम्सच्या बेसिसवर अंदाज बांधू शकतो की हे थायरॉइड डिसऑर्डर असू शकतं, हे पीसीओडी किंवा पीसीओएस असू शकतं, किंवा हे समथिंग ॲज सिम्पल एज ॲनिमिया असू शकतं. राईट. मग हे पॉसिबिलिटीज आहेत, बट द ब्लड टेस्ट विल हेल्प अस डिटरमाइन ह्यापैकी एक्झॅक्टली काय आहे आणि मग त्याप्रमाणे ट्रीटमेंट व्हेरी करते. राईट. बट येस, हायपोथायरॉइडिझम इज व्हेरी कॉमन आणि हायपोथायरॉइडिझम बऱ्याचदा you'll see people complaining. Somehow again बॉडी शेमिंग असल्यामुळे आपल्याकडे बायका वजन वाढायला लागलं की मग डॉक्टरकडे जातात की वजन वाढतंय. ऍक्च्युली वजन वाढीच्या आधी पण तुम्हाला थकवा चालू होतो आणि यू स्टार्ट फिलिंग डिप्रेस्ड. म्हणजे सिम्पटम्स येतात आणि टायर्डनेस असतो, पण टायर्डनेस काय आपल्या अंगवळणी पडलाय म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. खरंय खरंय. मला असं वाटतं की मी ज्याही मुलींना किंवा मैत्रिणींना भेटते, सगळ्यांनाच नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्ट्रेस किंवा थकवा किंवा काही ना काही कारणं असतातच, पण ती खूपच कॉमन कारणं आहेत आणि त्याच्याकडे खूप इझिली इग्नोर केलं जातं, दुर्लक्ष केलं खूप जातं. इझिली दुर्लक्ष केलं जातं, जेव्हा की त्या थकव्याचा फिक्स ऍक्च्युली खूप सोपा आहे. ऑल दॅट इट रिअली टेक्स इज अ ब्लड टेस्ट टू फिगर आउट बाबा HB कमी आहे, थायरॉइड मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अजून काय आहे. आणि एक सिम्पल ब्लड टेस्ट कॅन टेल यू दॅट अँड इट कॅन बी करेक्टेड. बट यू डोंट हॅव टू सफर द फटीग अँड टायर्डनेस युअर एंटायर लाईफ. इट हॅज अ सिम्पल सोल्युशन ऍक्च्युली. बट येस, म्हणून म्हटलं जनरली लोक वजन वाढायला लागलं किंवा पाळीमध्ये खूप गडबड व्हायला लागली की मग डॉक्टरकडे जातात. पण सुरुवातीची म्हणजे जर एकदम बेसिक लक्षण म्हणायचं असेल तर थकवा. बरं, तुम्ही जर हे म्हणत असाल ना, नाही मी खूप काम केलं म्हणून मला थकवा आहे, बरोबर आहे. अज्युम करून चालू, तुम्ही रोज तेवढंच काम करताय, म्हणजे ऑफिसचं काम असो, घरचं काम असो, तुमचं रुटीन तेच आहे, बरोबर आहे. मग जर आधी त्या रुटीनला थकवा येत नव्हता तर आता काय येतोय, बरोबर बरोबर. सो देअर समथिंग चेंज्ड. येस. And that is an indication to go and see a doctor. Just have your basic routine checkups done and the answer will be found. बऱ्याचदा लोक डिप्रेस्ड झाली की मग विचार करायला लागतात. दॅट्स इंटरेस्टिंग. खूपदा लोकांना वाटतं अरे मला डिप्रेशन आहे, पण रिमेंबर जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असेल तर डिप्रेशन हे हायपोथायरॉइडिझमचं सिम्पटम आहे, ओके. डायग्नोसिस नाहीये डिप्रेशन पर से. जर तुम्ही हायपोथायरॉइडिझम करेक्ट केलं तर डिप्रेशन जाणार आहे. त्याच्यासाठी डिप्रेशनची औषधं गोळ्या घेण्याची ऍक्च्युली गरज नसते इफ इट इज बिकॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम. माझे बरेचसे असे पेशंट आहेत जे आम्ही रेग्युलरली रुटीनली एव्हरी 3 months किंवा एव्हरी 6 months ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. पण काही लोक असे आहेत की ज्यांचा जर चिडचिडेपणा वाढला की माझ्या लक्षात येतं ह्यांचा थायरॉइड वर खाली व्हायला लागलाय. ते ऑलरेडी ट्रीटमेंट घेत आहेत आणि मेंटेनिंग डोसवर असतात, पण जर चिडचिडेपणा वाढला, इरिटेबिलिटी जास्त व्हायला लागली, पेशंट आला भेटायला की सांगतो हा आजकाल ना जरा चिडचिडेपणा जास्त होतोय, अँड दॅट फॉर मी इज इंडिकेशन आय नीड टू गेट द थायरॉइड डन. अगदी मी 3 महिन्यापूर्वी जरी करून घेतलं असेल तरी परत एक इज वॉरंटेड, बिकॉज दॅट इज अ सिम्पटम. राईट. सो सिम्पटम्स आर सिम्पल, जे आपण रोज बघतो, फक्त आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. राईट. वी वेट फॉर बिग सिम्पटम्स. आणि गंमत म्हणजे बऱ्याचदा ऍक्च्युली रुटीन हेल्थ चेकअप करून घेणं, जर तुम्हाला वर्षातून 2 वेळा जमत नसेल तर वर्षातून एकदा तरी सगळ्यांनी, इरिस्पेक्टिव्ह तुमचा एज काय आहे, वन्स अ इयर रुटीन चेकअप करून घ्या. आणि ते नॉर्मल आलं आणि पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटून घेऊ नका. हो, कारण तो एक कॉन्सेप्ट आहे लोकांमध्ये, अरे मी इतके पैसे दिले आणि ब्लड वर्क करून घेतलं आणि सगळं नॉर्मल आलं, तर काय त्यात
त्यात काय प्रॉब्लेमच आला नाही आणि त्यांना असं हो. वाटतं की अरे मी पैसे वेस्ट केले. हो. खुश होण्याऐवजी ऐवजी लोकांना वाईट वाटतं. वाईट वाटतं की काहीच नाही काय आलं, आलं उगीच केला रिपोर्ट. उगाच केला नाही. ते करणं गरजेचं आहे. रिमेंबर द होल आयडिया इज की तुम्ही आजारी पडू नये. हम्म. अँड दॅट इज अन इंडिकेटर दॅट एव्हरीथिंग इज गुड. हम्म. राईट. सो इट इज. आणि समजा चुकून जर एखादा छोटी मोठी गोष्ट इकडे तिकडे झाली तर तुम्ही दरवर्षी जर करत असाल चेकअप तर तो एक बेसलाईन असतो ना की आपल्याला बरोबर. माहित असतं दरवर्षी बाबा इतकं इतकं असतं. मग जर वर खाली झालं तर लगेचच ट्रीटमेंट सुरू करता येते. हम्म. प्रत्येक वेळेला डिझास्टर होण्यासाठी थांबायची गरज नाहीये ना. यू कॅन बरोबर. कॅच इट अर्ली अँड ट्रीट इट राईट ओव्हर देअर. सो दॅट इज समथिंग. अच्छा, कमिंग बॅक टू हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमचं ट्रीटमेंट सिम्पल आहे. देयर इज वन टॅबलेट विच यू हॅव टू टेक एव्हरी डे. अच्छा. राईट. बट अगेन हायपोथायरॉइडिझम ऑल्सो कॅन कॉज इनफर्टिलिटी. ओ. म्हणून म्हटलं की हॉर्मोन्स आर सच, दे आर इंटर रिलेटेड, इंटरकनेक्टेड विथ एव्हरीथिंग. हम्म. वन विल कॉज टू अनदर, दी अदर विल कॉज द थर्ड थिंग. ती सायकल असते. हम्म. सो एक हॉर्मोन बी नसलं असेल ना तर लुक ॲट इट दिस वे. एका घरात 5 लोक आहेत. हम्म. बरोबर. एकाचं बी नसलं ना तर बाकी सगळ्यांचं बिनसत जातं. हम्म. बरोबर. किंवा एकाचा मूड खराब असला की आपोआप बाकी सगळ्यांचा मूड खराब होतो. हो. कुठल्या ना कुठल्या प्रकारे इट अफेक्ट्स द रेस्ट ऑफ द फॅमिली. बरोबर. इट्स द सेम. दिस इज अन एंटायर फॅमिली. हम्म. So if one hormone has a problem, it is going to affect the other things as well. हम्म. Right? So sometimes you will see ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना डायबिटीज होईल, किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांना थायरॉइड प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा ज्यांना थायरॉइड प्रॉब्लेम आहे त्यांना पीसीओएस होऊ शकतो, किंवा ज्यांना पीसीओएस आहे त्यांना डायबिटीज होऊ शकतो. सो दीज आर मेनी अ टाइम्स इंटर रिलेटेड. हम्म. जर एक हॉर्मोनल डिसऑर्डर असेल तुम्हाला तर चान्सेस की तुम्हाला दुसरा होईल गेट हायर कम्पेअर्ड टू समबडी ज्याला काहीच नाहीये. हम्म. हम्म. नॉट नेसेसरीली एव्हरी टाइम ते होणारच आहे, पण चान्सेस बिकम हायर. अँड इफ यू रिअली वॉन्ट टू बी शुअर दॅट आय डू नॉट गेट दी अदर वन, हम्म. you really have to concentrate on the very basic lifestyle modification. म्हणजे मी सगळ्याचं उत्तर फिरून मी तुम्हाला परत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कडेच आणेन, कारण ते तुमच्या हातात आहे. बरोबर. राईट. मेडिकेशन्स तुमच्या हातात नाहीये, पण लाईफस्टाईल मॉडिफाय करणं हे तुमच्या हातात आहे. हम्म. तुम्ही काय खाता हे ठरवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही किती वेळ झोपता हे ठरवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही किती स्क्रीन टाइम, हाऊ मच स्क्रीन टाइम यू कन्झ्युम, दॅट इज इन युअर हँड्स. हाऊ यू रिॲक्ट or whether to react or to respond is again under your control. So the things that I'm trying to tell here are the things that you can control. मेडिसिन असणारच आहे, पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, ते तुम्हाला डॉक्टरने प्रिस्क्राईब करायला लागणार आहे. सो दॅट द डॉक्टर विल टेक केअर ऑफ. पण तुमच्यासाठी डॉक्टर एक्सरसाइज नाही करू शकत. बरोबर. येस. आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत, किंवा योग्य सकस आहारात काय काय गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत, म्हणजे या सगळ्या ज्या हार्मोनल इम्बॅलन्स घडवणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना थोडासा आळा बसू शकतो. आय गो बॅक टू आवर इंडियन रूट्स कल्चर्स. राईट. जर आपण बघितलं ना, जेवणाचं ताट ज्या वेळेला वाढलं जातं तर आपलं जे जेवणाचं ताट असतं ते खूप बॅलन्स्ड आहे. इट्स अ प्रॉपर बॅलन्स डाएट. कारण जर लक्षात आलं ना तर ताटात काय काय असतं, चपाती म्हणा, भाकरी, भात, भाजी. वरण. म्हणजे जर मी ट्रेडिशनली म्हटलं, शॉर्टकट नाही, इफ आय एम टॉकिंग ऑफ ट्रेडिशनल, एक ओली भाजी, एक सुकी भाजी, कोशिंबीर, लोणचं, चटणी, पापड, चिमूटभर मीठ ऑन द साइड्स. काही काही जणांकडे ताक असतं, बरोबर आहे, कोणाच्या ताटात कोशिंबीर असते, पण आणि एक डेझर्ट, काहीतरी गोड असतं. बरोबर आहे. सो दॅट्स ऍक्च्युअली अ बॅलन्स डाएट, बिकॉज कार्ब्स आहेत प्रेझेंट, प्रोटीन्स आहेत प्रेझेंट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत प्रेझेंट, फॅट्स पण आहेत, राईट, शुगर पण आहे. So whatever your body needs, everything is present in that one dish. And it is present in an appropriate
अमाऊंट. म्हणजे आपण बाटलीभर लोणचं खात नाही किंवा वाटीभर लोणचं खात नाही, आपण वाटीभर भाजी खातो, बरोबर? किंवा सो तूप, एक चमचाभर तूप वरनं घातलेलं असतं, बरोबर. बरोबर? भांडच्या भांड नसतं किंवा वरण डाळ अख्खा भगोणा किंवा पतेला नसतो, त्याचा वाटीभर असतं, राईट? सो ते त्या मापातच असतं. बट नाव बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल दॅट वी हॅव, पळापळीचं, बरोबर आहे, पटपट पटपट जेवणं, मग शॉर्टकट. काय झालं, आज कंटाळा आलाय, दमली आहे, काय करूया, जाऊ दे. म्हणजे आय हॅव ऍक्च्युअली सीन लोक म्हणतात की रात्रीच्या जेवणाला पोहे बनवूया किंवा चाट खाऊ, राईट? वन्स इन अगेन, खाऊ नका हे म्हणणं नाहीये, वन्स इन अ व्हाईल शुअर इंडल्ज, पण त्याची सवय करू नका. डोंट मेक इट अ हॅबिट. किंवा अरे नाही मला पोळी भाजी खायची आहे किंवा वरण भात खायचंय म्हणून मग मी हॉटेलमधनं मागवते, राईट? दॅट इज नॉट अन ऑल्टरनेटिव्ह. कारण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जेवण बनवलं जातं ते ह्या दृष्टीने बनवलं जातं की लोक रोज रोज येऊन खाणारी नाहीयेत, पीपल ओकेजनली येऊन खातात. जरी हॉटेल रोज उघडं असलं तरी रोज तीच लोक येणार आहेत हे ग्राह्य धरलं जातं. त्यात तेल जास्त असतं, तिखट जास्त असतं, सो ऑइलीनेस इज मोर, राईट? अँड दॅट इज वाय चमचमीत लागतं, मस्त लागतं आणि आपल्याला खायला आवडतं. सी, एनिथिंग दॅट्स रिअली नॉट गुड फॉर युअर हेल्थ इज द वन थिंग वी वॉन्ट टू ईट. ट्रू. Right? And that is why I have that. Keep it for special occasions, birthdays, anniversaries. त्याच्यासाठी ठेवा ना, नाही म्हणतच नाहीये, have it. But otherwise, regularly control the amount of salt. Right? Again, you eat salt excess, it will retain water in your body. If it retains water, it is a causation your blood pressure to go up. If your blood pressure consistently keeps going up, your kidneys get affected. If your kidneys get affected, the adrenaline gland gets affected, it is going to affect the pancreas as well. It's again a cycle. One will cause to the other, to the third, to the fourth. ते फिरतच राहतं ते चक्र. म्हणजे human body is a beautiful machine which is completely entangled into each other. आणि एक पार्ट मूव्ह करायला लागला की सायमल्टेनियसली दुसरा मूव्ह करतो, मग तो तिसऱ्याला करायला लावतो. सो इफ वी अंडरस्टँड दिस, दॅट ऑल्सो मीन्स एक पार्ट बंद झाला तर तो बाकीचे पार्ट्स हळूहळू बंद करत जाणार आहे. सो दॅट इज वेअर वी से युअर लाईफस्टाईल इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. अगेन, वेन इट कम्स टू फूड, आजकाल लोक शॉर्टकट वापरतात. वेन आय से शॉर्टकट, सप्लिमेंट्स. हो. I'll take supplements. So are supplements, many a times तो प्रश्न पण पडतो लोकांना की अरे सप्लिमेंट्स खरंच काय काम करतात? It's a placebo effect, right? So when it comes to supplements, आपण ज्या वेळेला जेवतो, जो आहार आपण घेतो, that has two types of nutrients, macro आणि micro. Macro is what? Your protein, your carbohydrates, your fats. This is macro. जे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात. डिपेंडिंग ऑन आपलं लाईफस्टाईल काय आहे, एक्सरसाइज किती करतो, काय करतो, त्याप्रमाणे आपलं कॅलरी इंटेक आहे. आणि त्या कॅलरी इंटेक प्रमाणे मग ह्याचं प्रमाण कमी जास्त होतं. आता ऑन दी अदर हँड इज युअर मायक्रो न्यूट्रिएंट. सो व्हॉट आर मायक्रो न्यूट्रिएंट? युअर आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम, कॅल्शियम, एव्हरीथिंग दॅट यू हिअर. किंवा तुम्ही जर एखाद्या स्टोअरमध्ये गेलात आणि मल्टीव्हिटॅमिनची बॉटल घेतली किंवा मल्टी मिनरल्स व्हिटॅमिन्सची बॉटल घेतली, तर त्याच्यात जेवढ्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, दोज आर ऑल मायक्रोन्यूट्रिएंट्स. आर दे इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी टू फंक्शन? येस, दे आर इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी टू फंक्शन. बट रिमेंबर, द रिझन दे आर कॉल्ड मायक्रो, कारण ते खूप कमी प्रमाणात लागतात. जर तुम्ही त्याच्या बाजूला लिहिलेले लेबल्स वाचाल तर ते मायक्रोग्रॅम्स मध्ये असतात, राईट? सो फॉर पीपल ज्यांच्यामध्ये डेफिशियन्सी आहे त्यांना ते हेल्प करणार आहेत. पण जर तुमच्या डेफिशियन्सीच नाहीये तर ते तुम्हाला हेल्प कसे करणार आहेत? म्हणजे तुमचं जर पोट भरलेलं आहे आणि मी पुरणाची पोळी जरी आणून दिली तरी तुम्ही खाणार नाहीये आणि ती तुमच्या अंगाला लागणार नाहीये, कारण ऑलरेडी पोट भरलेलं आहे. पण जर पोट रिकामी आहे
आणि जर मी 2 दिवसापूर्वीची शिळी भाकरी जरी आणून दिली तरी तुम्ही ती पाणी मारून खाणार आहे आणि तुम्हाला बरं वाटणार आहे, कारण त्याची गरज होती, कमतरता आहे शरीरात. कमतरता आहे, बरोबर आहे. मग समजा जर तुमच्या बॉडीमध्ये आयर्न कमी आहे आणि तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेताय तर इट इज गोइंग टू हेल्प, कारण ती डेफिशियन्सी भरून काढताय. पण तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी इनफ आयर्न आहे आणि तुम्ही वरतून आयर्न घेताय तर तुम्हाला फरक पडणारच नाहीये, कारण शरीराला त्याची गरजच नाहीये. सो इट इज नॉट इवन टेकिंग इट, इट्स अ वेस्ट, राईट. अँड दॅट इज वाय इवन वेन यू टेक सप्लिमेंट्स, चेक विथ युअर डॉक्टर. ओव्हर द काउंटर मिळतात, किंवा दुसऱ्याने कोणीतरी सांगितलं की मला फरक पडला म्हणून मीही जाऊन घेतो असं होत नाही, राईट. व्हॉट आर द मोस्ट कॉमन थिंग्स दॅट यू शुड बी लुकिंग फॉर? जर तुम्हाला सप्लिमेंट्स चालू जरी करायचे असतील तर कुठल्यासाठी करायचे बाबा? तर इम्पॉर्टंट आयर्न चेक करा, पण हे सगळे पहिला ब्लड टेस्ट करून ऍक्च्युअली डेफिशियन्सी आहे का हे कन्फर्म करून घ्या, अँड देन यू कॅन स्टार्ट. सो आयर्न इज वन, कॅल्शियम इज सेकंड, विटामिन डी इज द थर्ड, B12. B12 इज अ स्पेसिफिक वन. जनरली जी लोक व्हेजिटेरियन्स आहेत आणि एस्पेशली तुम्ही जर वेस्टर्न वर्ल्ड मध्ये राहत असाल, being a vegetarian, if you're living in western world and you are sticking to your vegetarian diet, in that case yes, B12 would be required, right. Nonetheless, get an investigation done. म्हणून म्हटलं once a year get it done. आणि B12 कमी असेल तर then you can start B12. सेम विथ विटामिन डी. जर तुम्ही कुठल्याही ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आहे तर तिथे सूर्यप्रकाश भरपूर असतो, खूप ऊन असतं आणि आपली बॉडी ते खूप इझिली प्रोसेस करते, त्यामुळे विटामिन डी असतो. पण जर तुम्ही कुठल्याही थंड हवेचा प्रदेश आहे, म्हणजे फॉर इन्स्टन्स कॅनडा म्हणा किंवा युरोपियन कंट्री, रशिया म्हणा, US म्हणा, तर तिथे तुम्हाला कदाचित विटामिन डी सप्लिमेंट घ्यावं लागणार आहे, कारण तेवढं ऊनच नाहीये, त्यामुळे बॉडी तेवढं प्रोसेसच करत नाहीये. बरोबर. So then you will have to take those. So are they placebo? They are not placebos. They do work provided you have a deficiency. If you don't have a deficiency, then anything and everything is a placebo. जर गरजच नसेल आणि तुम्ही घेत असाल तर त्याचा फायदा होण्यापेक्षा त्याचं नुकसान जास्त होतं. म्हणजे इवन वॉटर, इफ यू हॅव एक्सेस इनटेक ऑफ वॉटर टॉक्सिसिटी होते. आपण खूपदा ऐकतो की अरे नाही, त्यांनी सांगितलं 4 लिटर पाणी कमीत कमी दिवसाला प्यायला पाहिजे. हा, पण ते 4 लिटर कदाचित त्या व्यक्तीसाठी बरोबर आहे, तुमच्या शरीरासाठी कदाचित 4 लिटरची गरज नसावी, कमीची असावी किंवा जास्तची असावी. त्यामुळे इवन वेन वी से लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, दीज आर व्हेरी स्पेसिफिक, दीज आर टेलर मेड टू ईच पर्सन. कारण प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी, प्रत्येकाच्या शरीराचा ताण वेगळा आणि त्यांच्या डेफिशियन्सीज वेगळ्या असतात, राईट. इट इज नॉट अ वन साइज फिट ऑल सोल्युशन. इट हॅज टू बी टेलर्ड. काही लोकांना इंटरमिटंट फास्टिंग खूप छान जमतं आणि खूप मस्त रिझल्ट येतात, आणि काही लोकांना नाही जमत, कारण त्यांच्या बॉडीचं मेटाबॉलिझमच तसं नाहीये. सो यू हॅव टू tailor it to your body, to your needs, rather than making it a blanket. की अरे, आपल्याकडे ती एक सिस्टम असते, माझ्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्या भाच्याला हे झालं होतं आणि त्यांनी हे औषध घेतलं, त्याला खूप फरक पडला, त्याला बरं वाटलं, मग मला पण साधारण तसंच होतंय, मग मीही ते औषध घेतो आणि मला बरं वाटेल. हा, पण आता तेच आहे ना, समजा त्याला हायपोथायरॉइड होता, हायपोथायरॉइडचं औषध आणि त्याला फरक पडला, तुम्हाला हायपोथायरॉइडिझम नाहीये, सिम्पटम्स सिमिलर आहेत, पण तुम्हाला दुसरं काहीतरी आहे, मग हायपोथायरॉइडिझमचं औषध घेऊन तुम्हाला कसा फरक पडणार आहे? गुण नाही येणार, राईट. सो दीज डिफरन्सेस हॅव टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. ऑल्सो ज्या वेळेला सप्लिमेंट्स म्हणतो, फर्स्ट लुक इफ देर इज अ नॅचरल सोर्स अवेलेबल, राईट. Instead of jumping directly to a supplement is an easy way out. It's not a wrong way, but it's an easy way out. पण त्या सोर्सेस आपण नॅचरली अक्वायर करू शकतो का? आपल्या जेवणामध्ये त्या रुटीनली आणू शकतो का? राईट. हा, कोणतरी कॅनडामध्ये राहते, त्याला मी हे नाही सांगू शकत की तू वर्षाचे 12 महिने पालेभाज्या खा, कारण त्या अवेलेबलच नाहीयेत, पण त्या इंडियामध्ये आहेत, राईट.
सो बेस्ड ऑफ की तुमच्याकडे काय अवेलेबल आहे आणि किती आहे त्याप्रमाणे तुम्ही नॅचरली काय काय सोर्स करू शकता ते सोर्स करा, बिकॉज इट्स मच इझियर फॉर द बॉडी टू डायजेस्ट इट अँड टू ॲब्सॉर्ब इट. राईट. सो दॅट हेल्प्स इन अ डिफरंट वे. नसेलच अवेलेबल तर मग सप्लिमेंट्स आहेत, नो प्रॉब्लेम. पण जितक्या रिलिजियसली सप्लिमेंट्स घेण्यावर लोकांचा भर असतो ना, त्याहीपेक्षा रिलिजियसली इन्व्हेस्टिगेशन करून घेण्यावर भर द्या वर्षातून एकदा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल काय कमी आहे काय नाहीये आणि त्याप्रमाणे तुम्ही मग सप्लिमेंट्स घेऊ शकता. मेक अन इन्फॉर्म्ड डिसिजन रादर दॅन डुईंग अ ब्लाइंड डिसिजन. येस. आजकाल ऑनलाईन खूप सारी हेल्थ ॲप्स अवेलेबल असतात. तर या हेल्थ ॲप्सचा आपण योग्य प्रकारे उपयोग कशा प्रकारे करून घेऊ शकतो? Health apps are excellent tools if you exactly know how to use it. Right? फॉर एक्झाम्पल, पीपल आता ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्सेसचे इश्यू आहेत, ज्याच्यावर आपण बोलतोय की हायपोथायरॉइडिझम आहे म्हणा, पीसीओएस आहे म्हणा किंवा पीसीओडी आहे, राईट. टिपिकली बायकांमध्ये इनफर्टिलिटी असू शकतं, राईट. मग ह्या केसमध्ये मोस्ट ऑफ द टाइम हेल्थ ऍप्स असतात. आता आय हॅव एन आयफोन, सो आयफोन मध्ये इनबिल्ट हेल्थ ऍप आहे आयफोनचा. सो व्हॉट ऑल थिंग्स डज इट लेट यू रेकॉर्ड? सो इट हेल्प्स यू रेकॉर्ड युअर मेन्स्ट्रुअल सायकल. पाळी कधी आली, बरोबर आहे. मग तुम्ही प्रत्येक दिवसाचं मार्क करू शकता. त्याच्यानंतर हेवी होती, लाईट होती, राईट. जर मी तुम्हाला म्हटलं की मागच्या 6 महिन्यात तुम्हाला तुमच्या पाळीचं पॅटर्न काय आहे हे सांगा, सांगणं खूप डिफिकल्ट असतं आणि माणूस अंदाजे सांगतो की नाही मला महिन्याच्या महिन्या बरोबर दर महिन्याला येते, बरोबर आहे. हो, दर महिन्याला येते, बरोबर आहे. पण महिन्या 21 दिवसांनी येते, 26 दिवसांनी येते, 28 दिवसांनी येते, 35 दिवसांनी येते की 40 दिवसांनी येते, बरोबर, राईट. बरं, ती ज्या वेळेला येते त्यावेळेला कन्सिस्टन्सी काय आहे? हेवी ब्लिडिंग आहे, लाईट ब्लिडिंग आहे, क्लॉट्स आहेत, राईट, ते आहे. बरं, त्याच्याबरोबर बऱ्याच लोकांना पाळी येण्याआधी ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स असतात, पाय दुखतात, पायाला क्रॅम्प्स येतात, अंग दुखतं, कोणाला खूप असह्य होतं आणि एखाद्याला काहीही सिम्पटम्स नसतात. काय काय लोकांना अजिबात फिजिकल सिम्पटम्स नसतात, मेंटल सिम्पटम्स असतात. चिडचिड मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते. म्हणजे एखादा शेजारचा माणूस श्वास घेतोय तर तू का श्वास घेतोय मला ऐकू येतोय असंही होतं, राईट. यू बिकम सेन्सिटिव्ह टू स्मेल्स. ज्यावेळेला हॉर्मोनल फ्लक्च्युएशन होतात त्यावेळेला तुमची सेन्सिटिव्हिटी खूप 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 इन्क्रीज झालेली असते. यू कॅन हिअर, स्मेल, सेन्स थिंग्स इन अ व्हेरी अक्यूट वे. आणि कधी कधी त्याचा त्रास जास्त होतो. इमॅजिन की तुमची हायपर सेन्सिटिव्हिटी आहे टुवर्ड स्मेल आणि तुम्ही फोडणी देताय, तुमची स्वतःची जेवण्याची इच्छा निघून जाते, राईट. पण ते पूर्ण महिनाभर होत नाही, पाळी येण्याआधी होतं किंवा पाळी संपल्यानंतर होतं. सो दॅट्स अगेन हॉर्मोनल फ्लक्च्युएशन, राईट. इट्स द सेम. सो इफ यू आर एबल टू रेकॉर्ड दिस, इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग इफ यू हॅव पीसीओडी, पीसीओएस, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचा खूप फायदा होतो. इन्फर्टिलिटी असेल, फिमेल इन्फर्टिलिटी, त्याच्यातही त्याचा खूप फायदा होतो. आय टेल यू हाऊ इट हेल्प्स इन इन्फर्टिलिटी. ज्यावेळेला तुम्ही तुमची पाळी टाकता त्यावेळेला द ऍप ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट्स द ओव्युलेशन डे, राईट. सो इफ यू आर अटेम्प्टिंग, so then you know which days you should be trying. Yes, right. yes. So it helps, right. So that's how it benefits. Or समजा तुमची पाळी दर महिन्याला येते, 28 दिवसाला येते किंवा एखाद्या वेळेस 21 दिवसाला येते, तर पाळीचे पण फेजेस असतात, फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज, राईट. सो त्या लेंथ प्रमाणे इट इज एबल टू टेल यू की कुठल्याचं ड्युरेशन काय आहे. So it helps in again treatment of PCOD, PCOS. Right? So actually पाळी बायकांमध्ये मेन्स्ट्रुएशन किंवा पाळी, इट्स अ रिपोर्ट कार्ड, इट्स अ मंथली रिपोर्ट कार्ड ऑफ युअर हेल्थ. कारण हेवी ब्लिडिंग असेल तर चान्सेस आहे की ॲनिमिया होणार, कारण ब्लिडिंग जास्त होत आहे, त्यामुळे थकवा येणार आहे, राईट.
सो इट्स ऑल, पण म्हटलं इट्स ऑल कनेक्टेड, बट ऍप्स हेल्प यू अंडरस्टँड इट, की तुम्हाला काय सिम्पटम्स येतात, किंवा तुमचं मेन्स्ट्रुएशन कसं आहे, रेग्युलर आहे, इररेग्युलर आहे, रेग्युलरली इररेग्युलर आहे, का इररेग्युलरली इररेग्युलर आहे, कारण ह्या प्रत्येकाचे स्वतःचे ह्याच्याने आपण वेगवेगळ्या गोष्टी समजू शकतो त्या व्यक्तीबद्दल. So this is one aspect if I'm talking specifically about menstruation. Second thing it helps you is you can record your heart rate, you can record your blood pressure, right? You can record your blood glucose, sugar. जनरली सगळ्याच ऍप्समध्ये आणि सगळ्याच फोनमध्ये आजकाल पिडोमीटर असतो, की तुम्ही फोन जर तुमच्या अंगावर असेल, कुठे पॉकेटमध्ये असेल किंवा हातात असेल, युअर वॉकिंग, इट विल टेल यू युअर वॉकिंग स्ट्राइड. So iPhone has a very interesting thing. If you keep it in your pocket, closer to your hip, right? And if you're walking, it will actually see की तुम्ही कुठल्या पायावर भर जास्त देताय. अच्छा. So it actually is even able to tell you ki is there a deformity. It again, it's not for diagnosing something, right? All the apps are to help you to figure out if everything is going right or no. तुम्ही फक्त ऍप मध्ये हे आहे म्हणून मला हे आहे हे नाही म्हणू शकत, पण दॅट विल हेल्प अ डॉक्टर टू फिगर आउट. ऑल्सो इट विल हेल्प यू टू नो. आता आपल्या इथे बऱ्याचदा असतं की देवाचं कार्य आहे. अरे पाळी आता काय जनरली ह्या तारखेला येते, पण आता मला माहिती नाही की येईल की नाही येणार, काय करू, गोळी घेऊ का. एक्झॅक्टली मी तोच प्रश्न विचारणार होते, की मी असं बघितलंय जुन्या जनरेशनच्या बायका की देवाचं कार्य आहे म्हणून ती पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. हे कितपत योग्य आहे? बघा, तुमचं नॉर्मल लाईफ चालू आहे व्यवस्थित, बरोबर आहे, आणि तुम्ही एक कार्यक्रम अटेंड करायचा आहे म्हणून गोळी घेताय आणि स्वतःची तब्येत कम्प्लिटली बिघडवून घेताय. खूप लोक हेही म्हणतील, मी इतक्यांदा घेतलंय काही झालं नाही. यू हॅव बीन लकी. किंवा तो भविष्यात दिसू शकतो, राईट? सो आयडियली प्लीज ह्या सेल्फ ऍडव्होकेटेड गोळ्या घेऊ नये, कारण जर एकदा तुमची पाळी बिघडली तर यू हॅव ओपन द पॅन्डोराज बॉक्स. तुम्हालाही माहिती नाहीये की ह्याचं पुढे काय काय होऊ शकतं, कुठपर्यंत जाऊ शकतं. एखाद्या वेळेस घेतली, काय झालं नाही, तुमचं नशीब चांगलं, बट ऍज अ फिजिशियन इट इज नॉट ऍडवायझेबल जस्ट बिकॉज तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम नाहीये ना. युअर फिजिओलॉजी ते त्याचं काम बरोबर करतंय, मग तुम्ही जबरदस्ती का मध्ये टांग अडवताय. शरीराचा फ्लो नॅचरली व्हायला हवे ना. तुम्ही त्याला मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करताय, मग तुमच्या बॉडीला परत ते सगळं रिसेट करावं लागतं. बरोबर, राईट? युअर बॉडी हॅज टू रिसेट इट अगेन, अँड दॅट इज एडिशनल वर्क. यू आर गिव्हिंग इट एडिशनल स्ट्रेस फॉर व्हॉट? बरोबर. म्हणजे कुठलंही कारण तुमच्या हेल्थ पेक्षा इम्पॉर्टंट नाही ना असू शकत. बरोबर. सो प्लॅन थिंग्स. आय एम नॉट सेइंग डोंट प्लॅन, अँड दिस इज वेअर इट विल हेल्प. जर तुमचं रेग्युलर रेकॉर्डिंग असेल ऍपमध्ये, तर तुम्हाला एक साधारण अंदाज येतो की तुमची पाळी दर महिन्याला किती दिवसांनी येते, आणि तो व्हिज्युअल डेटा आहे. सो यू कॅन सी द डेटा. यू कॅन गो बॅक फॉर द लास्ट 2 years, 3 years. जर तुम्ही रेकॉर्ड केला आहे तर इट हॅज दॅट एंटायर थिंग, आणि ते सांगतं की जनरली तुम्हाला पाळी एवढ्या दिवसात येते. आणि द ऍप विल ऑल्सो गिव्ह यू अ टाइम लाईन की प्लस मायनस 4 दिवस धरतं ते नेहमी. बरोबर आहे. मग ते स्वतःहूनच कॅल्क्युलेट करतं की ऍव्हरेज काढतं की आता मागच्या वर्षभरात जर आपण टाकलेलं असेल व्यवस्थित, तर मागच्या वर्षभरातला ऍव्हरेज हा आहे की बाबा दर 26 दिवसांनी पाळी येते. मग ते 26वा दिवस धरतं, पण त्याच्या आधीचे 4 दिवस आणि नंतरचे 4 दिवस. सो दॅट इज द टाइम लाईन जेव्हा तुमची पाळी येणार. राईट? सो इट हेल्प्स यू दॅट वेज. इट्स द सेम विथ युअर वॉक. इट्स द सेम. ज्या लोकांना क्रॉनिक इलनेसेस आहेत, हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा दुसरा कुठलाही असा आजार आहे, इट हेल्प्स यू रेकॉर्ड. राईट? काही लोक म्हणतील की दॅट इज माय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. आय एम नॉट कम्फर्टेबल पुटिंग इट इन अन ऍप. राईट? परफेक्टली फाईन. देन मेंटेन अ डायरी. देर आर ऑलवेज ऑल्टरनेटिव्ह. ज्या वेळेला जगात ऍप्स नव्हते त्यावेळेला रेकॉर्डिंग होत नव्हतं का? होत होतं ना. फक्त मग ते
रिटर्न होतं. ऍप्स आम्ही म्हणतो का, कारण इट्स इझी. द फोन इज युअर्स, इट्स लॉक्ड, यू हॅव युअर फेस लॉक, यू हॅव युअर पासवर्ड, वॉट एव्हर, राईट? सो दॅट the other use of health apps is actually quite a lot of phones have the emergency feature, and I have found it very useful. I work in healthcare, so many a times रस्त्यावरती जर एखादा व्यक्ती पडलेला सापडला, फोन ओपन होत नाही. आता अँड्रॉइड फोन बद्दल मला खूप माहित नाही, आयफोन्स मी बघितलेत, वापरलेत, त्यामुळे मला ते माहिती आहे की आयफोन मध्ये फीचर आहे, फोन ऍब्सोल्युटली लॉक जरी असला तरी सुद्धा एमर्जन्सी आयडी उघडता येतं. आणि आम्ही बऱ्याचदा ते उघडून बघितलंय आणि लक्षात आलं, अरे हा पेशंट डायबेटिक आहे, त्याचं शुगर लो झालंय कदाचित. सो इट हॅज ऍक्च्युली हेल्प्ड अस, हेल्प पीपल, right? So apps, if you use them correctly, they are a wonderful tool to record your health information and present it. म्हणजे असा डॅशबोर्ड पूर्ण समोर दिसतो, म्हणजे रिपोर्ट कार्ड, वर्षभराचा तुमचा रिपोर्ट कार्ड असा समोर दिसतो तुम्हाला की काय वर गेलंय, काय खाली गेलंय. आणि बऱ्याचदा ते ऍप्स जर डिव्हिएशन असेल तर दे गिव्ह यू अ इंडिकेशन सेइंग देयर इज अ डिव्हिएशन, यू नीड टू सी अ डॉक्टर. सो इट हेल्प्स. हाऊ यू यूज इट अप टू यू, राईट? सो दे आर हेल्पफुल. हा बाबा, तुम्ही जर म्हणाल की स्पेसिफिकली कुठला ऍप वापरू, आता तुमच्या तब्येतीच्या हिशोबाने किंवा तुम्हाला किती कन्सर्न्स आहेत प्रायव्हसीच्या, कॉन्फिडेन्शियालिटीच्या, त्या हिशोबाने आय विल नॉट रेकमेंड द स्पेसिफिक ऍप. यू विल हॅव टू डू दॅट रिसर्च अँड फिगर आउट व्हॉट इज ऍप्ट फॉर यू, फॉर युअर कंडिशन, अँड यू कॅन यूज दॅट. येस, ॲब्सोल्युटली. तर जनरली असं दिसून येतं की घरातील महिला, मग ती आई असू दे, बहीण असू दे, पत्नी असू दे, मुलगी असू दे, वयात आलेली मुलगी, असं दिसून येतं की या महिला नेहमीच चिडचिड करतात किंवा आरडाओरडा असतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून खूप रिॲक्ट करतात किंवा घरातले पुरुष तेवढे रिॲक्ट करत नाहीत. ते शांत असतात. त्यांना खूप आनंद होत नाही किंवा खूप दुःख होत नाही. आणि महिलांचं एक्झॅक्टली अपोझिट असतं. छोट्या-छोट्या गोष्टी त्या एक्सप्रेस करतात, भडाभडा बोलून दाखवतात. चिडचिड होते, राग-राग होतो, आरडाओरडा होतो, थकवा येतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात. तर ह्यामागे खूप साऱ्या इतर गोष्टी आणि हेल्थ रिलेटेड गोष्टी, जसं की हार्मोनल इम्बॅलन्स किंवा त्यातून उद्भवणारे वेगवेगळे आजार, हे सगळे कारणीभूत असू शकतात, जसं की आपल्याला डॉक्टर स्मितांनी सांगितलं आता. तर महिलांनो, आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ती आज काळाची गरज झालेली आहे. कुणीतरी येऊन आपल्याला सांगण्याऐवजी किंवा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईपर्यंत थांबण्याऐवजी, कुठेतरी एक पॉज घेऊन, ब्रेक घेऊन आपण स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःसाठी वेळ काढणं, कमीत कमी 15 मिनिट ते 30 मिनिट रोज स्वतःला देणं आणि जेवढी काळजी आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीची घेतो, तितकीच काळजी जर आपण स्वतःची घेऊ शकलो, तर नक्कीच आपल्या या सगळ्या आजारांना एक प्रकारचा आळा बसू शकतो. तर डॉक्टर, मला अजून एक असा प्रश्न आहे, की घरातील जे पुरुष आहेत, ते कशाप्रकारे किंवा आपण त्यांना कशाप्रकारे समजावून सांगू शकतो, की अ, तुम्ही घरातल्या महिलांना समजून घेण्याचा किंवा अ, या दिवसांमध्ये किंवा नेहमीच एक सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या अनुभवातून पुरुषांना कसं समजावून सांगाल? अच्छा. जर आपण हे बोलतोय तर एक गोष्ट पहिला सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मेल साईक अँड फिमेल साईक आर टू डिफरंट थिंग्स, राईट? इव्होल्युशन वाईज, if we go back to Adam Eve times, like right at the beginning, for whoever believes in Adam Eve, तुम्ही दुसऱ्या कोणामध्ये बिलीव्ह करत असेल त्याप्रमाणे, but if we go back to the start of the evolution, primarily the roles were divided, right? पुरुषाचा रोल होता की बाहेर जाणं, हंट करणं, जेवण घेऊन येणं, आणि बाईचा रोल होता की घर सांभाळणं, ते जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं, राईट? सो दीज रोल्स हॅव इव्हॉल्व्ड. दीज आर इव्होल्युशनरी रोल्स, बरोबर आहे? म्हणजे ह्यात फेमिनिझम किंवा शोविनिझम ह्याचा काही संबंध नाहीये. दिस इज Yes. नॅचरल. आणि हे नॅचरल का आहे? तर अगेन हॉर्मोन्स. सो वेन यू हॅव इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, they naturally are those motherly instinct, राईट? मग तुमचं स्वतःचं मूल नसलं
जो मदरली इन्स्टिंक्ट असण्यासाठी आपलं स्वतःचं मूल असायला पाहिजे याची अजिबात गरज नाहीये. कुत्र्याचं पिल्लू बघूनही तसं वाटतं. बरोबर आहे. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं मूल बघितलं आणि ते त्रासात आहे असं दिसलं तरी सुद्धा तो इन्स्टिंक्ट येतो आपल्याला, राईट? अँड दॅट इज वाय इफ यू ऍक्च्युली सी सगळ्या केअरिंग प्रोफेशन मध्ये बायका जास्त आहेत, येस. राईट? मदरली टीचर मदरली फिलिंग. टीचर, नर्स, डॉक्टर, जिथेही you need care, you'll always see women dominant. I'm not saying men are not there, but women dominate those industries. That's because, again, your hormones, right? Those hormones lead to that care. म्हणून ज्या वेळेला हे हॉर्मोन्स कमी होतात, and that's when you hit perimenopause, menopause, the nature of the woman changes. That's a complete different topic, but that's what I'm saying, that that's where. So how the hormones influences in this way, right? So what happens with men is, again, कुठलाही पुरुष हा मनकवडा नसतो किंवा तो कुठल्याही अलादीनचा जिनी नाही. टू पुट इट सिम्पली, पुरुषांना गोष्टी सांगाव्या लागतात. समोर दिसत असल्या तरी त्यांना त्या कळत नाहीत. जर तुम्ही हे एक्सपेक्ट करताय ना की माझी चिडचिड होते किंवा मला पाळी येणार आहे, त्याच्या आधी मला दर महिन्याला हा त्रास होतो आणि मी एकदा दोनदा सांगितलंय, मग आता मी दोनदा सांगितलंय तर त्या माणसाला कळायला पाहिजे ना, ती अपेक्षा असते. बरोबर आहे, चुकीची नाहीये ती अपेक्षा, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं सिस्टमच बिल्ट नाहीये त्याच्यासाठी. तुम्हाला ते सांगावं लागणार की मला त्रास होतोय आणि मी हे करू शकते आणि करू शकत नाही. तुम्ही एखाद्या बाई समोर गेलात ना तर ती इंट्युटिव्हली चेहरा बघून लगेच ओळखते की काय ग, बरं नाही वाटत आहे, काय झालं. बरोबर. बरोबर. पण तेच तो पुरुष शेजारी बसला असेल, तुम्ही 4 वेळा कणला असाल तरी तो विचारणार नाही. राईट? बिकॉज इव्होल्युशनल वाईज दे वर नॉट सेन्सिटाइज टू इट. सो देन दॅट इज आवर जॉब टू सेन्सिटाइज देम. मी हे म्हणत नाही की ते नव्हतं म्हणून त्यांनी करूच नाही, पण मग त्यांना त्याच्यासाठी ट्रेन करावं लागणार. सो वी विल हॅव टू बी अपफ्रंट अँड टेल देम. एकदा, दोनदा, तीनदा, 4-5 वेळा सांगितलं की कळतं. तुम्ही जर अपेक्षा करताय मी एकदा सांगितल्यावर त्यांना कळलं पाहिजे, नाही कळणार आहे, राईट? ते रिपीटेडली सांगावं लागतं आणि मग त्यांना कळतं, राईट? अंडरस्टँड इट दिस वे ऑल्सो. विमेन कॅन मल्टीटास्क, मेन कॅनॉट, right? Because women at the same time can think of different things and be working there. Men नाही. ते जर टीव्ही बघतायत तर ते टीव्ही बघतायत, न्यूजपेपर वाचतायत तर न्यूजपेपर वाचतायत. सो नो, यू विल हॅव टू टेल देम, ट्रेन देम. आणि हे ट्रेनिंग जर आईने सुरू केलं ना तर बायकोसाठी जरा सोपं पडेल. येस. तर महिलांनो, आपल्या मुलांना ही ट्रेनिंग द्या, म्हणजे भविष्यातल्या पिढीला या सगळ्या गोष्टी सोप्या पडतील, सोयीस्कर होतील. आपल्याला जो त्रास होतोय तो कदाचित पुढच्या पिढीला होणार नाही किंवा कमी होईल. येस. डॉक्टर स्मिता, आज तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त होती. PCOS, PCOD, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड सारख्या गोष्टींवर तुम्ही खूप उपयुक्त माहिती आम्हाला कळवली. योग्य माहिती, आहार, व्यायाम आणि मानसिक गोष्टींची, मानसिक आरोग्याची काळजी घेतलीत तर या सगळ्या आजारांवरती नियंत्रण नक्कीच ठेवता येईल. श्रोते हो, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती हवी असेल किंवा याच विषयावर काही प्रश्न असतील तर तुमचा अभिप्राय, तुमचे प्रश्न आम्हाला नक्की कळवा. अशाच अनेक छान छान मुलाखती घेऊन आम्ही येणार आहोत. त्यासाठी पाहायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका सोनाली एडके पॉडकास्ट. तोपर्यंत मस्त रहा, बिंदास्त रहा, खुश रहा. थँक्यू.